ज्ञानोबारायांनी भगवान परमात्मा प्राप्त व्हावा याच्यासाठी ज्ञानोबारायांनी एक अभंग सांगितलेला आहे बघा। ज्ञानोबाराय म्हणतात, जसा पौर्णिमेचा चंद्र असतो, चंद्र पौर्णिमेचा चंद्र पाहिला सगळ्यांनी, पौर्णिमेचा चंद्र सगळ्यांनी पाहिलाय। तो पौर्णिमेचा चंद्र अमावस्याकडे जाताना कलेकलेने वाढत 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 जातो। बरोबर आहे की नाही महिला मंडळी? बोला की बरोबर आहे का नाही? बरोबर आहे म्हणतात, कमी होत मरावाने यांच्याच पोटी यावा। अमावस्याचा पौर्णिमेचा चंद्र अमावस्याकडे जाताना वाढत जातो का कमी होत जातो? हे असे तुम्ही कीर्तन ऐकणारे लोक आहेत आणि त्याच्यामुळे आमचं बरं आहे। विठाला 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 विठाला। ज्ञानोबाराय म्हणतात, जसा पौर्णिमेचा चंद्र अमावस्येकडे जाताना कलेकलेने कमी कमी होत जातो, तसं देव मला प्राप्त होत नाही, देव मला भेटत नाही, तर माझं आयुष्य सुद्धा तसं कमी 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 होत जाते। ज्ञानोबारायांचा अभंग आहे। ज्ञानोबाराय म्हणतात, पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होय उणे, तैसे माझे जिने एका विठ्ठले विना, तैसे माझे जिने एका विठ्ठले विण। ज्ञानोबाराय म्हणतात, त्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे माझं जीवन झालं, देव मला भेटत नाही। अजून ज्ञानोबारायांचे प्रयत्न सांगतो देवाच्या भेटीसाठी। ज्ञानोबाराय बसून साधना करतात, देव भेटत नाही। ज्ञानोबाराय दारामध्ये येऊन उभा राहिले आणि दारामध्ये येऊन उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्याला ज्ञानोबाराय विचारतात, सांगा माझा भगवान परमात्मा मला कधी भेटल? पहिलं वेळाची वेळी अंगणी उभी ठेली, येतिया जातिया पुसे विठ्ठल के उतागे माये। जाऊ दे, एवढं अवघड तुम्हाला कळायचं नाही। एक आपल्याकडं भगवान भजनी मंडळात एक प्रसिद्ध अभंग आहे, काय काय पाहून घ्या बरं तुम्ही एकदा। काय पहिलं तोगे काऊ कोकताय, ओ पहिलं तोगे काऊ कोकताय, शकून गे माये सांगताय, उड उड रे काऊ तुझे सोन्याने बनविल भाऊ, उड उड रे काऊ तुझे सोन्याने बनविल भाऊ, उड उड रे काऊ तुझे सोन्याने बनविल भाऊ, उड उड रे काऊ तुझे सोन्याने बनविल भाऊ। ज्ञानोबाराय कावळ्याला विचारतात, कावळ्या सांग मला देव कधी भेटन? कावळ्याने कधी देव सांगितलंय का? बोला की। अहो ते कावळा तर लय लांबची गोष्ट आहे, आपल्या गोठ्यातले जनावर सांगतात का आपल्याला देव कधी भेटन? पण काय ज्ञानोबारायांची महाराज कोणाला विचारावं? कावळ्याला विचारतात, कावळ्याला। आणि तसं पाहिलं तर सगळ्या पक्षात धूर्त पक्षी म्हणजे कावळा, आणि त्या कावळ्याला ज्ञानोबाराय विचारतात, सांग ना कावळ्या मला देव कधी भेटल? तुकोबारायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतुनी पाय। तुकोबारायांनी याच्यामध्ये 3 दृष्टांत दिलेत। पहिला दिला नवीन लग्न झालेल्या मुलीचा। नवीन लग्न झालेली मुलगी माहेरावरून सासरला निघाली, जुन्या काळातला दृष्टांत आहे। जुन्या काळामध्ये प्रवास कशाने राहायचा? बैलगाडीने। निघाल्याच्या नंतर ही मुलगी आता सासर आपलं माहेरवरून सासरला निघाली, हे कशावरून ओळखायचं आजी? ऐकू येतं का? कशावरून ओळखायचं? त्या मुलीचं तोंड त्या बैलगाडीमध्ये बसून तिचं जो तोंड पाठीमागं असेल म्हणजे माहेरकडे तोंड असेल तर ओळखायचं ही मुलगी सासरला चालली। आणि तीच मुलगी जर पुढे तोंड करून बसलेली असेल तर काय ओळखायचं? ही कुठं चालली? माहेरला चालली। आता तुमचं सांगतो मी, तुम्हालाच कळा ना कायच करावा। हे जुन्या काळामधली अशी पद्धत होती महाराज। म्हणून तुकोबारायांनी दृष्टांत दिला, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतुनी पाय। तुकोबाराय म्हणतात, तैसे झाले माझ्या जीवा, देवा मला तसं झालं। दुसरं एक उदाहरण दिलं, चुकली या माय बाळ हुर हुर पाय। एखाद्या बाजारामध्ये एखादी बाई काय करते, आपल्या छोट्याशा पोराला बोटाला धरून घेऊन जाते, आणि काय होतं लई गर्दी झाल्याच्या नंतर ते पोरग विसरतं, मागं त्या बोट सोडून मागच राहतो। मग त्या आईची काय अवस्था होते? मुलगा भेटावा म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझी तशी अवस्था झाली। चुकली या माय बाळ हुर हुर पाय, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी। आणि शेवटचं उदाहरण तुकोबारायांनी दिलं, पाण्यामधला मासा असतो, पाण्यामधला मासा। तो पाण्यामधला मासा पाण्यामधून बाहेर काढल्याच्या नंतर किती दिवस जिवंत राहतो? बोला की, किती दिवस जिवंत राहतो? आमच्याकडे 8 दिवस जिवंत राहतो। तुमच्याकडं हे म्हणा आम्ही मासे धरणारीच तर आम्हाला माहित नाही काय किती दिवस जिवंत राहतो। अहो पाण्याच्या जीवना वेगळी म्हणजे पाण्याच्या वेगळा केल्याबरोबर ती तो तडपडून तडपडून प्राण सोडून देतो। तुकोबाराय म्हणतात, तशी माझी अवस्था झाली। तैसे
माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा ऐसे झाले माझ्या जीवा ऐसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे केशवा केव्हा भेटसे केशवा केव्हा भेटसी केशवा तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा ऐसे झाले माझ्या जीवा ऐसे झाले माझ्या जीवा तुकोबाराय म्हणतात तसं माझं जीवन झालं. भगवान परमात्मा मला भेट देत नाही त्या माशासारखं माझं जीवन झालं. अर्थात ही भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची तळमळ आहे, अंतकरणामधली तळमळ. चला रामायणामधला एक छोटासा प्रसंग सांगतो, सगळ्याच्या परिचित प्रसंग आहे बघा. ज्या वेळेस प्रभू श्रीराम विश्वामित्र महाराजांच्या बरोबरती कुठं जायला निघाले, विवाह सोहळ्यासाठी मिथिलेला जायला निघाले. निघाल्याच्या नंतर वाटामध्ये त्यांना एक आश्रम लागला आणि तो आश्रम ओसाड पडलेला होता. आश्रमामध्ये कोणी राहत नव्हतं. प्रभूने विश्वामित्र महाराजांना विचारलं, आश्रम का ओसाड पडला? ते म्हणले, हा आश्रम गौतम ऋषींचा आहे. आणि गौतम ऋषींनी काय झालंय, त्यांच्या पत्नीला श्राप दिला की तू शिळा होऊन पडशील. का, कशात, त्याचं कारण काय, आपल्याला सगळी कथा माहिती आहे. आणि श्राप दिल्यामुळं गौतम ऋषी इथून निघून गेले. आणि ही जी अहिल्या आहे, शिळेच्या रूपामध्ये पडलेली अहिल्या, ही प्रभू तुमची वाट पाहते कितीतरी वर्षापासून. अर्थात अनेक वर्षापासून तुमची वाट पाहते, कारण तुम्ही आश्रमामध्ये येताल आणि तिचा उद्धार करताल. म्हणून ही अहिल्या तुमच्या अनेक वर्षापासून वाट पाहते. तुम्ही त्या अहिल्याला अर्थात त्या शिळेला स्पर्श करा आणि तुम्ही तिचा उद्धार करा. अहिल्या अनेक दिवसापासून तुमची वाट पाहते. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, मीन रानटी वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना. रामा रघुनंदना. ही अहिल्याची साधना आहे महाराज. हे गाणं आवडतं ना, पण तुम्हाला नाही आवडत? आवडतं, आवडतो. काही काही माणसाला मग त्यातलं काही कळत नसतं, मग ते मोकार येड्यावणी करतात. असं होतं कधी कधी. आमच्या तिकडचे बाया तर महाराज चाल झाल्याशिवाय येतच नाहीत. याला इवळत येत म्हणते का भारं बी, त्यांचं इवळायचं झालं मग आपण जाऊ. म्हणजे त्याच्यातलं रसिकत्व नसतं ना. आता मला एक सहज दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. जुने महाराज लोक दृष्टांत सांगायचे. एक पानतस्ता असा वाटाने चाललेला होता. आता ह्या कशा पुरी उठून चालल्या, तसा तो पानतस्ता असा वाटाने चाललेला होता. तिकडं नका पाहू, माझ्याकडे पहा, इकडे इकडे पहा. आता तुम्ही येऊ नका पुरी, हो तिकडे जा, उगा डिस्टर्ब करता. मग ह्या बाया तुमच्याकडेच पाहतात. आणि बायाचं काही नाही महाराज, तेवढं कोणाचीच आसन. आणि नेमकं आता कुठे चालली असं? आता इथं रस्ता नाही म्हणून सोडा, पण कधी कधी मंडपाच्या कडेला रस्ते असतील. रस्त्याने वाहनं गेले, हा कोणाची गाडी असन? नेमकं गाडी कोणकडे चालली असन? गाडी चालवायला कोण असन? कीर्तन इकडे चालून यांचा वेगळाच विचार असतो. जाऊ द्या सोडून. दृष्टांत ऐका थोडा छोटासा. आणि मग तो पानतस्ता असा वाटाने चाललेला होता. तो होता गायक. आणि चाललेला होता असं शेत, मक्याचं एक शेत होतं. त्या शेताच्या कडेला एक शेतकरी मक्याचं ते कंच काढून भाजत होता.
जुन्या काळामधले माणसं महाराज किती प्रेमळ होते. ते वाटाने चाललेल्या माणसाला त्या शेतकऱ्यांनी बोलवलं, म्हणले अहो या पाहुणे या, पाणी प्या, एक भाजलेलं कणीस खा. त्याला कणीस भाजून दिलं, त्यांनी खाल्लं महाराज. पण ते जुन्या काळातले लोक होते महाराज, कोणाचा उपकार ठेवायला त्यांना आवडत नव्हता. तुम्हाला याचा उपकार कशाला ठेवायचा आहे कणसाचा? पण आपल्या जवळ तर याला द्यायला काहीच नाही, मग द्यायचं काय? तुम्हाला आपल्याकडे कला आहे, सुंदर गाण्याची कला महाराज. आणि मग महाराज त्यांनी असा स्वर लावला, असा अभंग गायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी स्वर लावला आणि हे शेतकरी घाबरायला लागलं. शेतकरी म्हणला याला कणीस भाजून उगच दिलं, नसलेली उपाधी घेतली, याला कणीस खायला दिलं म्हणून याच्या पोटातला आलं दिसते, पोटातलं नक्की दुखायला लागले म्हणून हे इवळायला लागले. आणि महाराज ते तो ते रंगात रंगून गेलं, ते भजनाच्या रंगात. आणि तू शेतकरी लाट घाबरायला लागलो. आणि जुन्या काळामध्ये कशाचे वाहन कशाचे दवाखाने महाराज काही नाही, पण त्या शेतकऱ्याला एक आयडिया माहित होती. काय? पोट दुखायला लागल्यावर काय करायचे जुन्या काळात? बोला ना, काय करायचे? तुमच्या गावात कोणाचं दुखलंच नाही काय पोट? अहो जुन्या काळात पोट दुखायला लागले त्याला ते डागायचे. तिथं ती आकटी चालूच होती, कणीस भाजायला गजव होता. माझ्याकडे काय बघा डाग गेला ना ते गायब. तसं व्हायला नको. मी नाही तर गायचं स्वरात पुन्हा तुम्ही वेगळंच काहीतरी कुठं ना करीत बसायचे म्हणून सांगितलं. आईलेची साधन आहे महाराज भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. अहो सगळ्या संतांनी अशी साधना केली, तुकोबरायांनी सुद्धा साधना केली. तुकोबरायांचे गवळणे तुकोबराय म्हणतात, मला देव प्राप्त होत असेल तर मी माझा संसार जळाला तरी चालन, पण मला भगवान परमात्मा कधी भेटेल हे तुम्ही सांगा. कारण देवाच्या प्राप्तीसाठी माझा जीव त्या ठिकाणी झुरतोय. झोरोनी पांजरा होऊ पाय आता, येई पंढरीनाथा भेटावया. तुकोबराय म्हणतात माझा संसार जळाला तरी चालन, पण मला देव भेटला पाहिजे. ए जळवाता संसारू कैसे वाटऊ रे, तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव जुरे. आता काय करू सांगा, तो मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा, तो मज भेटेल कैसा. ए हरी लागी प्राण फुटे ओ, थोरी लागली आशा. हरी लागी प्राण फुटे ओ, थोरी लागली आशा. आता काय करू सांगा, तो मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा राम, तो मज भेटेल कैसा. ही तुकोबरायांची भगवान परमात्म्याच्या भेटीची अट्टहास आहेत. अर्थात देव भेटावा म्हणून ही त्यांची साधना आहे. आता आपल्याच्यानी एवढी साधना होणार नाही, मग आपण सुद्धा देवाच्या भेटीसाठी काही साधना करतो. आता आपण वारीवरून जाऊन आलो. आपल्या गावातली जवळजवळ बरीच मंडळी होती महाराज आपल्या नगदनारायण महाराजांच्या पालखीमध्ये होती ना. अर्थात नगदनारायण महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण जातो, बरोबर आहे का नाही? का बरं जातो? पंढरपूरला का जातो? बोला की महिला मंडळी, पंढरपूरला कशामुळे जातो? अय अक्का बोला ना, पंढरपूरला कशामुळे जातो आपण? देव भेटावा म्हणून जातो, बरोबर आहे का नाही? कोण म्हणलं देव भेटावा? हे म्हणा आम्ही देव भेटायला कशाला जातो? जाताना एक पिशे असले देताना 3-3 पिशे घेऊन येतो भरून, आणि देव कशाला भेटायला? महाराज मी माग माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चालायचो, आणि मग त्या पालखी सोहळ्यामध्ये एक आजी, आम्ही ज्या दिंडीत चालायचो त्या दिंडीत एक आजी चालायची. त्या आजी ते दोघं यायचे, पण मला माहितच नव्हतं बाबा दिंडीत असतात म्हणून. मी आजीला विचारलं, आजी वारी मस्त चालली ना, किती दिवसापासून वारी करता? आजी म्हणली, बाबा 20 वर्षापासून वारी करते. 20 वर्षापासून? मी म्हणलं वा, 20 वर्षापासून आजीची वारी. आणि मी म्हणलं तुम्ही एकटेच येतात? बाबा कुठे आहेत? बाबा पुढं गेले म्हणे. पुढं? मी म्हणलं पुढं कशाला गेले? मला वाटलं काही वारकऱ्यांची पंक्तीची व्यवस्था म्हणा, रावट्या ठोकायची व्यवस्था म्हणा, त्याच्यासाठी बाबा गेले असतील. मी म्हणलं रावट्या ठोकायला? हां. मग मी म्हणलं पंक्तीची व्यवस्था नाही म्हणली. मग मला वाटलं पताका घेऊनच पुढे काय की? म्हणलं पताका घेऊन दिंडीत पुढे काय? त्या भानगडीत बाबा पडत नाही म्हणली. मग मी म्हणलं काय करतो बाबा? म्हणली बाबा पुढे जाऊन बिस्किट पुढे गोळा करतो. बरं म्हातारीने एवढं थांबावं नाही महाराज. म्हातारीने जे बाबाचं पुराण सुरू केलं, बिस्किट पुढे गोळा करतो म्हणे बाबा. मागच्या वर्षी म्हाताऱ्याने 3 चुंगडे बिस्किट पुढे घरी आणले. मी म्हणलं वा, काही कमाई हो मग बाबाची तर वारीत. ती म्हणली बाबा एवढंच नाही, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पार्ले, 20-20, क्रॅक जॅक, पतंजली, अजून क्रीमचे बिस्किट पुढे. अजून राहिलं का एखादं नाव?
हे असे अनेक बिस्किट पुढे गोळा करून आणली आणि म्हातारी म्हणली बाबा एक मज्जा सांगू का तुम्हाला. मी म्हणलं सांग आता काय मला ऐकावंच लागेल तुझं. म्हणले त्या क्रीमच्या पुढेची अशी मज्जा आहे बाबा, ते क्रीमचं बिस्किट असतं ना तू क्रीम खातो आणि आम्ही बिस्किट खातो. पा म्हातारी अभ्यास एवढा म्हातारीचा त्या बिस्किट पुड्याचा झालेला महाराज. आणि म्हणजे बाबा ते पार्लेचं तर काय सांगू म्हणे, ते चहात बुडायला गेले की ते वरच येत नाही. मग मी म्हणलं मग म्हणली ते तसं नाही खावं लागत, मग कपात गेलं की ते असं घ्यायचं मग ते असं खावं लागत. म्हातारी मला सांगते महाराज. अशी आपण वारी केल्यावर देव आपल्याला पंढरपुरात भेटन म्हणता, भेटन का सांगा की. अहो संत सेना महाराजांचा एक प्रसंग आहे. सेना महाराजांच्या जीवनामध्ये वारीचा नियम होता. वारीला गेले सेना महाराज दगड घेऊन आले, ते वस्तारा घासायला दगड घेऊन आले. दुसऱ्या वारीला गेले, देव म्हणले सेना महाराज मागच्या वारीला आले नाही. सेना महाराजांनी म्हणले देवा तू काय जागेवर नव्हता का, झोपीत होता काय. अरे म्हणले सेना महाराज तुम्ही ते दगड न्यायला आलते, वारीला कशाला आलते. बाबू म्हणले दगड देवाला सहन होत नाही पंढरपुरातला. दुसऱ्या वारीला दगड आणून टाकला. पुन्हा देवाने तेच प्रश्न, वारीला आले नाही. सेना महाराज म्हणले अरे देवा ते दगड घेऊन आलतो ना. देव म्हणले दगड टाकायला आलता, वारीला नव्हता आला. जर पंढरपुरामधून दगड घेऊन गेलेला जर देवाला सहन होत नाही, आपण एवढाले बाचके भरून आणतो, काय देवाला सहन होईल का. आपल्याला वारी घडन का. बोला ना, आपल्याला वारी घडणार नाही महाराज. कारण देवाला आपण वारीला गेल्याच्या नंतर वारीचे नियम आहेत. आता ते वारीच्या कीर्तनामध्ये सगळ्यांनी ऐकले जवळ की आपण पंढरपूरला जातो देवाच्या भेटीसाठी, पण देव आपल्याला भेटत नाही. त्याचं कारण काय असेल तर आपण प्रेमाने आणि अंतकरणातून देवाची भक्ती करत नाही. आणि साधू संत मंडळी अंतकरणामधून देवाची भक्ती करतात आणि निष्काम भावनेने भक्ती करतात. मग देव काय करतो त्यांच्यासाठी, महाराज देव त्यांच्यासाठी काय करतो. निळोबारायनं त्याची दखल घ्यावी लागली आणि निळोबाराय म्हणतात देव त्या भक्तांसाठी काय करतो. अभंगाचं पहिलं चरण. नीच कामेन धरी लाज, 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 कामेन धरी लाज, भक्त काज कैवारी. आणि त्या भक्तांनी देवाची सेवा केल्याच्या नंतर देव सुद्धा त्यांची सेवा करतो. पण सेवा करत असताना लाज धरत नाही. लाज न लाज धरता तो देव भगवान परमात्मा भक्तांची सेवा करतो. महाराज म्हणतात अहो तो भक्त कोणत्या जातीतला आहे, कोणत्या कुळातला आहे, भगवान परमात्मा पाहत नाही. उंच नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. मग पाहतो काय तर त्या भक्ताचा भाव आणि भक्ती पाहून देव त्या ठिकाणी त्यांच्या घरी तिष्ठतो. अर्थात भगवान परमात्मा भक्तांच्या घरी राबतो, कारण भक्त सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी करत असतात. अर्थात जगावरती उपकार करणाऱ्या दोनच गोष्टी आहेत, एक म्हणजे देव आणि एक म्हणजे संत. ह्या दोन गोष्टी आजपर्यंत या पृथ्वी तलावावरती जगावरती उपकार करण्यासाठी आलेल्या आहेत. आपण जर देवाची सेवा केली तर देव आपल्यासाठी तिष्ठतो, आपल्यासाठी राबतो. अर्थात भगवान प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासामध्ये गेले. का वर गेले वनवासाला तर वनामध्ये त्यांचे कितीतरी भक्त वाट पाहत होते, म्हणून भगवान परमात्मा त्यांच्यासाठी आणवाणी पायाने 14 वर्ष वनामध्ये गेला. अर्थात एक हा सुद्धा एक मुद्दा आहे. त्याच्या मागचं अजून एक कारण ते म्हणजे त्याचं कर्म. कारण ज्याचं कर्म आहे त्याला ते त्याचं कर्म भोगावं लागतं. रामायणामधला एक गोड प्रसंग आहे बघा. भगवान प्रभू रामचंद्रजी वनामध्ये गेले, 14 वर्ष वनामध्ये राहिले. अर्थात वनामध्ये राहत असताना कुटिया बांधून राहिले.
जे प्रभू राजमहालामध्ये राहणारे होते ते कुटियामध्ये राहिले. याचं कारण काय असेल तर ते त्याचं कर्म आहे. एक सुंदर रामायणामधलं गीत आहे बघा. पता पता तिनका तिनका जोड़ के जाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते राजमहल में पाया जीवन फूलों में हुआ लालन पालन राजमहल के त्याग सभी सुख त्याग अयोध्या त्याग सिंहासन कर्मनिष्ठ हो अपना अपना धर्म निभाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते. अर्थात कर्म हे देवाला सुद्धा चुकत नाही. म्हणून चांगलं कर्म करा, देवाची चांगल्या अंतकरणातून भक्ती करा. देव आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. अहो एवढंच काय, देव आपल्या घरी येऊन राबल आणि राबत असताना लाज शंका न धरता आपल्या घरी देव राबल. परंतु आपण अंतकरणामधून देवाची भक्ती केली पाहिजे. दुसऱ्यांनी भक्ती केली म्हणून आपण करायची का? तेव्हा पंढरपूरला गेला म्हणून आपण पंढरपूरला जायचं का? जायचं नाही महाराज. अहो जायचं नाही म्हणजे पंढरपूरला गेलं पाहिजे, पण तेव गेला म्हणून आपण जायचं, त्याची बरोबरी नाही करायची. आणि त्याची बरोबरी जर केली तर पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहत नाही. एक नेहमी एक मी दृष्टांत सांगत असतो. काय झालं बघा, गावामध्ये असे दोघं पती पत्नी राहत होते. पण त्या पती पत्नींचं असं होतं महाराज, तो माणूस घरी आला की बायको नुसती त्याला भांडायची, नुसती भांडायची. आता ब्राह्मण मंडळीमध्ये संध्या असते बघा, संध्या त्याला काय म्हणतात, त्रिकाल संध्या म्हणतात, हाय का नाही? तर यांची त्रिकाल संध्या नाही, यांची सर्वकाल संध्या. माणूस घरी आला की बायकोनी सुरून, माणूस घरी आला की बायकोनी सुरून, इतके भांडणं इतके भांडणं. एक दिवशी बिचारा वैतागले, म्हणलं काय हिचं कटकट लावली डोक्याला, मला आता घरीच राहायचं नाही. संध्याकाळच्या वेळी भांडणं झाले, गेलं महाराज गावाच्या बाहेर निघून. गावाच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर होतं, जुनं पुराण मंदिर. आणि त्या मंदिरामध्ये जाऊन बसलं, रात्रभर जाऊन बसलं. कशामुळे जाऊन बसलं? वैतागाने, बायकोच्या वैतागाने जाऊन बसलं. आणि महाराज सकाळ सकाळ ज्या वेळेस पहाट झाली, ब्रह्ममुहूर्तावर काय झालं, भगवान भोलेनाथ प्रगट झाले. अरे म्हणले, भक्ता रात्रभर तू जागरण केलंस, रात्रभर जागा राहिलास आणि माझी एवढी भक्ती तो केलीस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आणि धरी तुला एक डबी धर, ही डबी धर आणि ही डबी तुझं कल्याण करीन. भोलेनाथ म्हणले, निघून गेले. ते मला कायला डबी दिली काय माहिती, डबीत काय आणि काय नाही. महाराज डबी उघडली, डबीत एक अंगठी निघली, अंगठी, सोन्याची अंगठी. इतका आनंद झाला महाराज त्याला. त्यांनी ती अंगठी बोटात घातली आणि ते मला, काय या डबीचं काय करा, मला एकच अंगठी, पण मला देवाने अंगठी दिली, जादूची बी असू शकते. पुन्हा डबल डबी उघडली, डबल अंगठी निघली महाराज. आणि एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, जी बायको त्याला शिव्या देत होती त्या बायकोचीच आठवण झाली. मला आता ही सोन्याची डबी, अंगठी निघणारी ही डबी घेऊन आपण बायकोकडे जाऊ. आणि महाराज बायको त्याची वाटच पाहत होती. तिला माहित होते हे सकाळी सकाळी घरी येईनच. कमराला पदर खोसून हातात फुकणी घेऊनच उभा होती. आलं की पाहतेच म्हणली याच्याकडून. पण लांबून असं गल्लीतून आलेलं दिसलं की हिने इकडून पट्टा सुरू केला ना महाराज. तेव्हा मला, अगं थांब 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 थांब. बळच कसं तरी वावधन ते शांत केलं आपलं, ती त्याची बायको शांत केली. आणि मग ती बायको शांत केली, ते मग बायको शांत झाली. मग ह्यानी त्या अंगठ्यान बिंगट्यान ती डबीन दाखिली महाराज. बायको एवढी खुश झाली, एवढी खुश. गरम पाणी आंघोळीला ठेवलं. रोज हे वड्याला आंघोळ करीत होतं, आज गरम पाणी आंघोळीला. एवढंच नाही, बायको आंघोळ घालायला गेली महाराज. साबण लावून, उठणं लावून त्याला आंघोळ, पाठ चोळून. ते म्हणलं, सकू आज काय दिवाळी, काय दिवाळी? सकू म्हणली, दिवाळी नाही, आज बैल पोळा आहे, बैल धुवून काढते म्हणली आज चांगला. आता महाराज संपत्ती दिसले की महाराज तुकोबरायचं एक प्रमाण आहे बघा, श्री काय, आता मला ते आठवायची नाही, ओवी विठाला विठाला. आणि मग ती बायको खुश झाली महाराज,
खुश झाली, त्यांचे भांडणं बिंडणं सगळे संपून गेले. सोनं दिसलं की महाराज जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, माणिती लहान तोर देह सुखाची या काजा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंतच आपलं म्हणतात. आणि मग महाराज ते सोनं नाणं, आणि मग काही दिवसातच, थोड्या दिवसात बीडला मोठा बंगला घेतला 2-4 कोटीचा. कारण डबे उघडले की अंगठी, डबे उघडले की अंगठी. आणि बंगला घेऊन ते बीडला राहायला गेले सगळे. ते गेले बीडला राहायला, पण शेजारणीला दमच निघाना. शेजारीन म्हणली माय सकूचन तिच्या नवऱ्याचं तर जमत नव्हतं, कसं कायच बीडला गेली असं राहायला. आणि बीडला तर म्हणतेच माय तिने तर मोठा बंगला घेतलाय आणि बंगला घेऊन बीडला राहायला गेली. ही शेजारीन इथून वास काढीत काढीत तिच्यापाशी तिच्या घरी गेली बंगल्यावर. आणि बंगल्यावर गेल्याच्या नंतर सकूला म्हणली माय सकू काय भारी झालं ग तुझं, एवढा मोठा बंगला आणि ते काही मजा आहे तुझी, पण हे आणलं कुठून, नवऱ्याने कुठं डाका टाकला काय. ते म्हणले ए आबद्र बोलू नको त्याला. त्यालाच म्हणली, त्यांना नाही म्हणली, पण त्यालाच म्हणली, कारण पहिली सवय जात नसती ना. आणि मग ती म्हणली मग काय केलं तुम्ही, कसं काय. ती म्हणली अगं काय सांगू म्हणली, आमच्या दोघांचे असे रोज भांडणं होते तुला माहिती. एक दिवशी आमचं बिघडलं ना, माझ्यावर बिघडलं, गेलं महादेवाच्या मंदिरात, आपल्या गावाच्या खालतं नाही का महादेवाचं मंदिर, तिकडे जाऊन बसलो. आणि तिथं जाऊन बसलं, महादेव त्याला प्रसन्न झाले आणि महादेवने एक त्याला डबी दिली. ती डबी उघडली की सोन्याची अंगठी निघाली. म्हणली ती म्हणली माय तुमचं असं आहे का, पण आमच्या दोघात तर चांगलं चालू आहे, पण आता मला बी असंच काहीतरी करावं लागेल म्हणजे तुमच्यासारखं. माझ्याकडे काय बघा आता महाराज, तिची भेट घेतली, तिथून पळतच सुटली बिचारी. घरी आली, दुपारी घरी आली, नवऱ्याला बोलून घेतलं, ऐका इकडे या. ते मला काय झालं गाड्या, काय बिघडी काय झाली, कुंकून ही बीडला गेली, ती नेमकी घेऊन आली का काय, ती कोण काय घेऊन आली, कोणाचा मंत्र, गुरुमंत्र. ती गुरुमंत्रच घेऊन आलेली होती ना. ती म्हणली इकडे या. काय तुम्ही बरोबर 5 वाजता घरी यायचं, आणि घरी आलं की आल्याबरोबर मला पाणी मागायचं. पाणी मागितलं की मी म्हणेन मी तुम्हाला पाणी नाही देत, आणि तुम्ही लगेच भांडायला उठायचं. मग आपल्या दोघांचं कडाक्याचं भांडण होईल, आणि भांडण झालं की तुम्ही कुठं जायचं, बोला ना, कुठं जायचं, महादेवाच्या मंदिरात जायचं. आणि महादेवाच्या मंदिरात किती वेळ बसायचं, रात्रभर बसायचं. मग सकाळ सकाळ कोण प्रसन्न होईल, महादेव प्रसन्न होईल. आणि महादेव प्रसन्न झाल्यावर काय देईन, काय देईन, सोन्याची डबी देईन. मग तुमचं बी असंच आहे का काय, यांच्या जीवावर चालू आहे काय. मग महाराज काय करायचं, तसं असतंय, बस म्हणले की बस, उठ म्हणलं की उठायचं, डबल दिली की सुटायचं. माझ्याकडे काय बघता महाराज, ते गरीब होतं. का बरं गरीब होतं, अहो ते आपल्या सैदापूरचं होतं म्हणून गरीब होतं. गेलं ना महादेवाच्या मंदिरात, रात्रभर जाऊन बसलं. पण महाराज महादेव बी भोळेत, पण एवढे भोळे नाहीत की रोजच अंगठीचं ते डबी द्यायला. महादेव म्हणजे हे डबीच्याच आशेने आलेलं दिसतंय. महादेव त्याला डबी दिली. ते म्हणले ह्याला डबीच पाहिजे ना, दिली डबी, आणि महादेव निघून गेले. ह्याला उत्सुकता, डबीत कवा अंगठी निघती. डबी दिल्याबरोबर महादेव निघून गेले, आणि ह्यांनी डबी उघडून पाहिली, आणि डबी उघडली. महाराज त्याला आशा होती अंगठी निघायची, अंगठी नाही निघली. त्याच्यातून निघला वस्तारा. पहिली खरडून चप्पी केली त्याची त्या वस्तारा, तोंडच पडलं महाराज. त्याच्या जागेवर मी असतो तर ती डबी तिकडे फेकून दिली असती. काय घरी न्यायची काही गरज आहे का, घरी न्यायची काही गरज आहे का. पण बायको दारात उभाच होती, डबीची वाट पाहत. आणि हे डबी घेऊन गेलं घरी. बायकोनी पाहिलं, म्हणजे हे टकलं कमून करून आले का माहिती होंड. ते आल्याला पाहिलं, पण बायकोला फक्त डबी, हे टकलं करून येऊ नाही तर काही करून येऊ. बायकोने विचारलंच नाही टकलं कसं काय झालं का. त्यांनी त्याच्या हातात डबी दिली, पण त्याला सांगितलं ऐक, डबी उघडू नकोस, डबी आताच उघडू नको. ती म्हणजे मी डबी उघडायला काय, ती सकू आहे काय, ती सकू एकल खुरी होती म्हणून एकटीने डबीचा आनंद घेतला. मी एकटी डबीचा आनंद घेत नसते, मग साऱ्या गावातल्या बाया सहित डबीचा आनंद घेणारे म्हणजे. आणि मग काय महाराज, हे काहीतरी कामाच्या निमित्ताने गेलो ना बाहेर, तिने नसलेला उद्योग अशा मंदिरामध्ये साऱ्या बाया बोलिल्या गावातल्या. सरपंचीन बोलिली, उपसरपंचीन बोलिली, पोलीस पाटलीन बोलिली, डॉक्टरीन, वकिलीन. गावात महाराज होता, महाराजाची महाराजीन सुद्धा बोलिली, कारण आपल्यावर घेतलं याला जरा बरं वाटत महाराज. आणि सगळेच बोलिले महाराज, सगळ्या बाया 5-50 बाया बोलिल्या, मंडपात बसिल्या. आणि ती डबी आणून मध्ये मांडली आणि म्हणली ही महादेव प्रसन्न होऊन आम्हाला डबी दिली. डबी उघडले की सोन्याची अंगठी निघती म्हणली. पण ती आमक्या सुकुला बी डबीच दिली म्हणली देवानी, पण तिने एकटीने डबीचा आनंद घेतला. तसं मी एकलखोरी नाही, साऱ्या गावात सहित डबीचा आनंद घेणार. आणि म्हणली चला कोण आहे गावातली श्रेष्ठ. जुनी म्हातारी पुढे आणून बसली डबी उघडायला. म्हणले ना पुंडली कवर दे हरी विठ्ठल. म्हातारीने डबी उघडली, धरली म्हातारी की केली चप्पी म्हातारीची. गावची सरपंचीन टकली, उपसरपंचीन टकली, पोलीस पाटलीन टकली, वकिलीन, डॉक्टरीन, पोलिसीन, महाराजीन सहित टकली. साऱ्या जस काय बालाजीहून जाऊन आल्या, साऱ्या टकल्या बाया गावात. महाराज साऱ्या गावात जिकडं तिकडं हाहाकार झाला. आणि मग काय बाया कशाच्या घराच्या बाहेरच बाया निघाणार. हे बीडला गेलेलं होतं, ते आलं महाराज. आल्याबरोबर त्याला कोणीतरी गाठलं, वाटालाच गाठलं. घरी जाऊ नको म्हणे,
तुझ्या बायकोने लय मोठा उपद्व्याप करून ठेवला, ते मला तुम्हाला सांगूच नको, मला माहिती महाराज. जे गेलं ते अजून गावात आलं नाही. कशाचा परिणाम आहे हो? दुसऱ्याची पाहून भक्ती केल्याचा परिणाम आहे. दुसऱ्याचं पाहून भक्ती केल्याच्या नंतर आपल्या पदरामध्ये दुःख पडत असतं, दुःख. म्हणून भक्ती अंतःकरणामधून आणि प्रेमाने करावी लागते, कारण देवाला प्रेमाने केलेली भक्ती आवडते. देव कशाचा भुकेलेला आहे? थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला ते आवडतं, प्रेमाने केलेलं. प्रेमाने केलेली भक्ती देवाला आवडते. असा कोणता भक्त आहे की त्या भक्ताने देवाची सेवा केली आणि देवाला त्याच्या घरी राबावं वाटलं, एवढंच काय नीच काम करावं वाटलं? चला, या 13 चरणाच्या अभंगामध्ये एक चरण आलेले बघा, सजन कसाया विकुलागे मांस. या सजन कसायचं थोडक्यामध्ये चरित्र पाहू आणि आपण पुढं चालू. सजन कसाई हे कोण होते? व्यवसायाने नावाहूनच कळत आहे. कसाई म्हणजे मांस विकणारा. हे सजन कसायाचा एक नियम होता, रोज सकाळी ते काय करायचे? गंगेवरती स्नानाला जायचे. जवळून अशी गंगा वाहत होती गावाच्या. रोज उठलं की गंगेवर स्नानाला जायचे. महाराज नित्यनेम देवाला खूप आवडतो आणि मग नित्यनेम, हे नित्यनेमाने त्यांचं गंगेचं स्नान, बाकी काही नाही. देव धर्म कशाला म्हणतात माहिती नाही, पण देवाला असं वाटलं काय नियमाने काय नित्यनेमाने सजन कसाई माझी असणारी स्नान करतात गंगेचं. देव म्हटले मला त्याच्या घरी जायचं. पण खरं सांगा, आता त्या सजन कसायाच्या घरी जर देव सगुण रूपाने गेले असते तर त्या सजन कसायाने ठेवून घेतलं असतं का? घेतलं नसतं महाराज. म्हणून देव म्हणले आता याच्या घरी तर जायचं, पण कसं जायचं? मग सजन कसाई ज्या वाटेने स्नानाला गंगेवरती जायचे त्या वाटावरती देवाने काय केलं? एका शाळीग्रामाचं रूप धारण केलं. शाळीग्राम म्हणजे साक्षात विष्णूचं रूप. आणि शाळीग्रामाचं रूप धारण केलं. ज्या वाटाने सजन कसाई जायचे त्या वाटेवरती देव पडून राहिले. सजन कसाई एके दिवशी स्नान करून आले आणि आल्याच्या नंतर त्यांनी तो शाळीग्राम पडलेला पाहिला. शाळीग्राम म्हणजे दगड, पण दगड म्हणजे सुंदर दगड असतो, काळा दगड असतो. आणि मग त्यांनी तो पाहिला. पाहिल्याच्या नंतर म्हणजे काय सुंदर दगड आहे, आपण काय करू म्हणे, हा दगड नेऊ आणि जे मांस विकण्याचं जे तराजू आहे त्या तराजूत मापासाठी कामाला येईल. कोण? देव. देव कोणच्या तराजूत? मांसाच्या तराजूत. आणि सजन कसाईने घातला ना खिशात देव. सकाळ सकाळ दुकान उघडलं आणि तराजूमध्ये देव ठेवलं, देवाला ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर महाराज ते देवच होते. सजन कसायाला एखाद्या किलोचं गिरायक आला की तो शाळीग्राम 1 किलोचा मोठा व्हायचा. 2 किलोचं गिरायक आलं की लगेच ते 2 किलोचा शाळीग्राम व्हायचा. अर्धा किलोचा आलं की शाळीग्राम पुन्हा बारीक व्हायचा. आणि मग महाराज सजन कसायचं तर अजूनच प्रेम जडलं ना त्या याच्यावरती. मला काय जादूचा दगड आपल्याला सापडला, दुसरं माप ठेवायची गरज नाही, नुसता शाळीग्राम. आणि महाराज दिवसभर त्यांचा तो व्यवसाय चालायचा. संध्याकाळच्या वेळी सजन कसाई तो शाळीग्राम काय करायचे, जे उरलेलं मांस आहे त्या मांसाच्या ढिगाऱ्यात देवाला ठेवायचे आणि निघून जायचे घरी. पण देवाला त्या मांसाच्या ढिगाऱ्यात राहायला आवडत होतं. एके दिवशी सकाळ सकाळ दुकान उघडलं आणि दुकान उघडल्याच्या नंतर त्या दारामधून एक साधू चाललेली होती. साधूने तो शाळीग्राम पाहिला. साधूने डोक्याला हात लावला आणि साधू म्हणले काय देवाची करणी, कुठं देवाला राहावं वाटेल सांगता येत नाही. परंतु ते साधू त्या सजन कसाईच्या दुकानात गेले. त्या सजन कसाईला जे नाही ते बोलले आणि तो शाळीग्राम घेतला, आपल्या पडशीमध्ये पिशवीमध्ये टाकला आणि साधू पुढे निघून गेले. पण देवाला महाराज आवडलं नाही. देव म्हणले या साधूच्या झोळीत काय आहे? तिथं भक्ताच्या सोबत राहायला मला आनंद आहे, याच्यासोबत मला राहण्यात काही आनंद नाही. आणि त्याच संध्याकाळी भगवान परमात्मा त्या साधूच्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन सांगितलं मला जिथून आणलंस त्या सजन कसाईच्या दुकानामध्ये मला पहिलं नेऊन ठेव. साधू झोपीतून जागे झाले. साधू म्हणले स्वप्न पडलंय ना वाटतं, स्वप्नातलं काय खरं असतंय का? खरं सांगा बरं, स्वप्नातलं खरं असतंय का? ए सायदापूर बोला ना, स्वप्नातलं खरं असतंय का? असतंय का खरं स्वप्नातलं? नसतंय. आपल्याला सुद्धा आपण तर कितीतरी स्वप्न पाहिलेले आहेत पण आपले अजून खरेच झाले नाहीत. आपलं ज्या वेळेस स्वप्न होईल तेव्हा ते स्वप्न खरं होतं का काय काय माहिती. म्हणजे स्वप्नातलं खरं नसतंय महाराज, खरंच खरं नसतंय. आता मला बी स्वप्न पडलं होतं एकदा असंच. आता आज मी जरा लवकरच आलो, 7 वाजता इथं आलतो महाराज. असंच एका गावामध्ये जरा कीर्तनाच्या निमित्ताने लवकर गेलो आणि लवकर गेलो जरा असं टेकून पडलो तर झोपच लागली मला. झोप लागल्या मला बी झोपीत स्वप्न पडलं. काय झोपीत स्वप्न पडलं? झोपीत पंतप्रधान झाला पठ्ठ्या. कमून हसलात तुम्ही? म्हणजे स्वप्नातलं काय आहे? खोटं आहे ना, खोटं आहे म्हणून तुम्ही हसलात. मी झोपीत पंतप्रधान झालो एवढ्यावर भागलं नाही महाराज. इकडं 8:30 वाजल्या, टाळकऱ्यांनी पंचपदी सुरू केली. मी तू स्वप्नात रंगत चाललो, पंतप्रधान झालो. मागं पुढं 5-25 गाड्या दिव्याच्या, लाल दिव्याच्या गाड्या फिरायला आम्हाला. आणि रोज एका जिल्ह्यात, रोज एका राज्यात आमचा दौरा, विमानाने हेलिकॉप्टरने. आणि एके दिवशी आमचा परराष्ट्रात दौरा ठरला, म्हणजे दुसऱ्या देशात. आणि मग महाराज आमच्या गाड्याचा ताफा विमानतळावरती गेला. विमानतळावरती गेल्याच्या नंतर आम्हाला काय सगळ्या लोकांसारखं विमान आहे का? स्पेशल विमान आम्हाला बसायला.
आणि स्पेशल विमानामध्ये आम्ही बसलो आणि ते विमान धावपट्टीहून धावायला लागलं. विमान हवेमध्ये उडणार की चोपदार माग होतेच, चोपदार पळतच आले. मला गदगद हलवलं. महाराज पंचपदी सुरू झाली, तुम्ही अजून झोपलेलेच. मला इतका राग आला चोपदाराचा. आम्ही म्हणलं दुश्मना कशाला लगेच उठायला आला असता, अजून 5 मिनिटं थांबायचं होतं. विमान आकाशात उडणारच होतं. 2-4 घिरट्या तर त्याला हवेत मारून द्यायच्या ना. म्हणलं माझ्या विमानात बसायची हवस फिटली असती. खरंय का स्वप्न? स्वप्न खरंय का खोटं आहे? तसं साधूला वाटलं हे दे, पण देवाचं स्वप्न होतं महाराज. ते साधूला वाटलं जाऊ द्या खोटंच असते. दुसरा दिवस उजडला आणि दुसरा दिवस उजडल्याच्या नंतर हा साधू पुन्हा दुसऱ्या रात्री एका मुक्कामाला गावामध्ये गेला. असा मंदिरामध्ये झोपलेला आहे आणि झोपल्याच्या नंतर तो शाळीग्राम त्या पिशवीमध्ये तसाच ठेवलेला. देवाला मात्र आता सहन नाही झालं बघा. आणि देव त्याच्या समोर प्रगटच झाले. हातामध्ये मोठं मुसळ घेतलेलं देवाने. आणि देवाने उठले, त्याला उठवलं. उठ म्हणे उठ. उठल्याच्या नंतर पाहिलं तर घाबरून उठला. देव समोर प्रगट झालेले. देवाने सांगितलं ऐक, हे शाळीग्राम हाताच्या हातात न्यायचा, सजन कसायच्या दुकानात ठेवायचा, नाही तर डोक्यातच घालतो म्हणजे तुझ्या हात मुसळ. कोण म्हणलं? देव म्हणले. महाराज जे साधू पळाला, लुंगी गावातच राहिली. साधू पुढच्या गावात गेला ना पळून साधू. आणि मग शाळीग्राम त्याने ते सजन कसायच्या घरी दिला आणि सजन कसायला लोटांगण घातलं. लोटांगण का बरं लोटांगण घातलं? म्हणजे तुम्ही एवढं हे मांसाचा व्यवसाय करून सुद्धा देवाने तुमच्याकडे राहण्याची इच्छा करावी. काय श्रेष्ठ तुमची भक्ती आहे. तुम्ही देवासाठी कोणतं काम केलं? सजन कसा म्हणले कशाचं काय आलंय देवासाठी? माझा एकच नेम आहे, रोज मी गंगेवरती स्नानाला जातो. अहो त्या सेवेचं ऋण देवावरती झालं आणि देव तुम्हाला एवढं निचातलं नीच काम म्हणजे मांस विकू लागला. अर्थात नीच कामे न धरी लाज, भक्त काज कैवारी. अर्थात भगवान परमात्मा नीच काम करत असताना सुद्धा त्या ठिकाणी लाजत नाही. आणि असं देवाचं भक्तांचं काम करत असताना स्वतःला काय म्हणून घेतो? सेवकांचा शिरोमणी म्हणवे करोनी दास्यत्व. देव स्वतःला सेवकांचा शिरोमणी म्हणून घेतो. परंतु म्हणून घेत असताना अगोदर भक्तांचं दास्यत्व करून घेतो आणि मग सेवकांचा शिरोमणी म्हणून घेतो. तसं आपल्याला माहिती आहे भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आपण कोणाला मानतो? हनुमंतरायांना मानतो. कारण हनुमंतरायांसारखं दास्यत्व कोणीच केलं नाही, हाय का नाही? दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. अर्थात हनुमंतरायाने भगवान परमात्म्याचं दास्यत्व केलं आणि निकट भावनेने दास्यत्व केलं. म्हणून देवाचं दास्यत्व जर करायचं असेल तर निकट भावनेने दास्यत्व करायला पाहिजे. चला अजून एका भक्ताचं चरित्र सांगतो की भगवान परमात्म्याचं दास्यत्व किती निकट करावं लागतं आणि मग देव त्यांच्या घरी कशी सेवा करतो आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. संत श्री नामदेवराय. नामदेवरायांसाठी भगवान परमात्म्याने किती कामं केले महाराज, किती नामदेवरायांसाठी. अहो नामदेवरायांसाठी भगवान परमात्म्याने एक दगडच सोन्याचा केला होता. आपल्या सगळ्यांना चरित्र माहिती आहे. नामदेवरायाने तो कपड्याचा व्यवसाय सुरू करायला गेले. साऱ्या एका माळावर साऱ्या दगडायलाच कपडे घातले आणि म्हणजे वसुली पुढच्या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात गेल्यावर दगडावरचे कपडे सारे उडून गेले, फाटून गेले, तुटून गेले. आणि मग नामदेवराय दगडाड करून वसुली. दगड काय दगड देणार आहे का? देन का काय देणार आहे दगड महाराज? ते म्हणले असं आहे का? नामदेवराय म्हणले तुम्ही देत नाहीत का? चला तुमच्यातला एक जण घेऊन जातो. आणि एक मोठा दगड उचलला नामदेवरायाने. गेले घरी घेऊन गेले महाराज. भगवान परमात्म्याने तो दगड नेलेला सोन्याचा दगड केला. अहो एवढंच काय, नामदेवरायांसाठी ज्यावेळेस परिसा भागवताचा परिस नामदेवरायांनी चंद्रभागेत फेकून दिला आणि परिसा भागवत त्याची बायको तो परिस मागण्यासाठी आले. नामदेवराय चंद्रभागेत गेले, हाताने ओंजळीने त्या ठिकाणी चंद्रभागेतले दगड घेतले हातात आणि परिसा भागवताला सांगितलं यातला कोणचा परिस आहे तुझा घे म्हणे. अर्थात नामदेवरायांसाठी भगवान परमात्म्याने पूर्ण चंद्रभागा परिसमय करून टाकली. सोनं करणं सोपं आहे महाराज, परीस करून टाकली. परीस ही नामदेवरायांसाठी भगवान परमात्म्याने केलेली सेवा आहे. पण त्या नामदेवरायाने भगवान परमात्म्यासाठी काय केलं? नामदेवराय रोज सकाळी उठायचे आणि सकाळी उठल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या काकड्याला जायचे आणि काकड्याला गेल्याच्या नंतर रोज देवाला एक तांब्या भरून दूध घेऊन जायचे. दूध आणि दूध घेऊन गेल्याच्या नंतर नामदेवराय त्या देवाला म्हणायचे देवा एवढं दूध प्या. दूध कोणाला? देवाला. देव काय सामान्य कोणाचं दूध प्यायला मोकळेत का काय? आपण सुद्धा सणावाराला आपलं नैवेद्य जातो मंदिरात सणावाराला. आणि बरं नैवेद्य तरी केवढा असतो? एवढा नैवेद्य महाराज, एवढाच नैवेद्य. एका घरामध्ये गेलो तर आम्ही, जुनं घर होतं, खरं घटना सांगतोय खोटं नाही सांगत. घरामध्ये गेलो महाराज आणि असं बसलो चहा प्यायला आणि उठलो तर वर देवघर टांगलेलं होतं. देवघराला डोकं लागलं आणि त्याच्यातून 2-4 देव खाली पडले आणि वाळलेले 2-4 नैवेद्य खाली पडले. मी म्हणलं हे नेमकं देव पुंजिले का होते?
हे नैवेद्य वाळलेले खाली पडले. ते म्हणले महाराज मागच्या सणाला पूजलेले ते नैवेद्य ठेवलेले तसेच आहेत देवाला, आणि देव आपल्याला प्रसन्न होईल का महाराज? बरं मंदिरात पोळ्याला, आता पोळा आलायच बघा पुढच्या महिन्यात, पोळ्याला देवाला नैवेद्य एवढा नैवेद्य असतो. बरं ते देवाला नैवेद्य घेऊन जायला कोण असतं महाराज? आपल्या घरातलं बारकं सगळ्यात छोटं पोरग हाफचड्डी हाफ तिकीट देवाला नैवेद्य घेऊन जायला, आणि ते पोरग जातं देवाच्या दारात नैवेद्य ठेवतं. देवाला नैवेद्य काय करतं हे बोला ना, काय करतं देवाला नैवेद्य? दाखवतं. देव म्हणतो तो मला दाखायलाच आणलं तर मी बी पाहतो. देव तिकडून नैवेद्य पाहतो, हे पोरग देवाला नैवेद्य दाखवतं, मधीच कुत्रा येतं घेऊन जातो. ही आपली अशी भक्ती. पण नामदेवरायांची भक्ती अशी नव्हती महाराज. नामदेवरायाने तांब्या घ्यावा दुधाचा आणि तांब्या धरून भगवान परमात्म्याला म्हणू देवा प्या दूध, दूध प्या. देव दूध पित नाहीत. नामदेव म्हणले असं, नामदेवराय म्हणतात दूध पित नाही का असं? नामदेव महाराजांनी आपलं मस्तक देवाच्या समोर आपटायला सुरुवात केलं. देवा दूध प्यावं लागेल. मूर्तीमधून भगवान परमात्मा प्रगट झाले आणि ते नामदेवरायांच्या हाताने दूध पिलं. रोज काकड्यामध्ये गोड अभंग म्हणतात बघा, आपल्याला सगळ्यांना म्हणायचं, सगळ्यांनी वर हात करा, वर हात करा सगळ्यांनी. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. वर वर हातवर एक टाळी, एक टाळी सगळ्यांनी एक. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. सोने का गडवा दूधने भरियो, पियो नारायण आगे धरियो, नारायण आगे धरियो. काला बछड़ा हातवर हातात, काला बछड़ा कपिला गाये, दूध धोवावत नामा जाये. ऐसा भगत में कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया, नामदेव ने दूध पिलाया. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. नामदेवरायाने भगवान परमात्म्याला दूध पाजलं. आणि दूध कसं पाजलं महाराज? तो तांब्या जो होता, तो तांब्या कशाचा होता? महाराज म्हणतात, फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, नामदेव हरी दूध पेला, नामदेव हाती दूध पेला. नामदेवा हाती दूध पिला. वा, गोड प्रमाण दिलं महाराजांनी. महाराज नामदेव महाराजांनी दूध पाजलं देवाला. कसं? जो तांब्या होता तो तांब्या कशाचा होता महाराज? कशाचा तांब्या होता? सोन्याचा तांब्या होता, सोन्याचा. सोने का गडवा दूधने भरियो, पियो नारायण आगे धरियो. आणि ज्या गाईचं दूध होतं ती गाय कशी होती? काला बछडा कपिला गाये, दूध धुवावत नामा जाये. आणि काळ्या कपिल्या गाईचं दूध सोन्याच्या तांब्यामध्ये भरून भगवान परमात्म्याला पाजलं तरी देव पेत नाही. मग प्रभून की मूरत दूध नाही पीवत, सिर पछावत नामारोवत. डोका आपटलं नामदेवरायांनी देवाच्या समोर, आणि डोका आपटून नामदेवराय अडवतात, देवा तू दूध पित नाहीस. आणि मग महाराज ही नामदेवाची भक्ती पाहून हा जो अभंग आहे ना, हा अभंग नामदेव महाराजांनी नाही लिहिलेला, हा अभंग भगवान परमात्म्याने स्वतः लिहिलेला आहे. आणि भगवान परमात्मा नामदेवरायांची भक्ती पाहून नामदेवरायाला म्हणतात, ऐसा भगत में
कभी नहीं पाया नामदेव ने दूध पिलाया। नामदेवरायांनी मला दूध पाजलं असा भक्त मी आजपर्यंत पाहिला नाही, एवढा हट्टी भक्त। सांगा अजून भगवान परमात्म्याने भक्तांची सेवा करावी आणि अशी सेवा केली म्हणून भगवान परमात्मा म्हणतात मी कोण आहे, सेवकांचा शिरोमणी म्हणवी करोनी दास्यत्व। अहो एवढंच काय, देवाने अजून काय भक्तांची सेवा केली, भगवान परमात्म्याने भक्तांच्या घरी काय सेवा केली। आपण ज्या नाथ महाराजांच्या परंपरेमधले आहोत, ज्या नाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये आपण येतो, म्हणजे नगद नारायण महाराज हे ज्या नाथ महाराजांच्या म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या परंपरेमध्ये येतो, त्या नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने काय सेवा केली, उगाळी गंध उघडून देण्याची सेवा केली। श्रीकंड्या चंदन उघळोनी करी वस्त्रे गंगा तीरी धूत असे। भगवान परमात्म्याने 36 वर्ष देवाच्या आपल्या नाथ महाराजांच्या घरी सेवा केली। 12 वर्ष चंदन उघडून दिलं, 12 वर्ष पाणी वाहिलं आणि 12 वर्ष टाळ वाजवण्याची सेवा नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने केली। म्हणून महाराज म्हणतात उगाळी गंध पुरवी माळा म्हणजे नाथ महाराजांच्या पूजेमध्ये भगवान परमात्मा फुलांचे हार वाहून द्यायचे आणि ते हार कोण द्यायचं वाहून, हाय का, कोण वाहून द्यायचे, भगवान परमात्मा वाहून द्यायचे। आणि नाथ महाराज तो हार कोणाला घालायचे, वाहून देणारा कोण, देवच, आणि ज्याला घालायचे तो सुद्धा कोण, देवच। म्हणजे साक्षात देव नाथ महाराजांना त्या माळा बनवून द्यायचे, चंदन उघडून द्यायचे महाराज। अहो एवढंच काय, भगवान परमात्म्याने नाथ महाराजांची एवढी सेवा करावी। नाथ महाराज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, त्याच्या अगोदर देव उठायचे, स्नान करून नाथ महाराजांच्या दारामध्ये उभा राहायचे। नाथ महाराज उठले की नाथ महाराजांचं कोरडं धोतर आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि नाथ महाराजांच्या पुढे चालायचं। नाथ महाराज चालत चालत कुठं जायचे, गंगेवरती स्नानाला जायचे। नाथ महाराजांनी स्नान केलं की देवाने कोरडं धोतर नाथ महाराजांना घालायला द्यायचं आणि त्यांचं वल्ल धोतर आपल्या हाताने धुवायचं, भगवान परमात्म्याने धुवायचं। ही सेवा नाथ महाराजांची केली। वाहे जळा मस्तकी, आणि नाथ महाराजांच्या घरी पाणी भरण्याचं काम भगवान परमात्म्याने केलं। कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय। अहो नाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी भरलं, नवल नाही आज सुद्धा भरतोय देव। षष्टीला सुरुवात कधी होते, षष्टीच्या उत्सवाला ज्या वेळेस भगवान परमात्म्याची कावड त्या रांजणामध्ये येऊन पडते त्यावेळेस षष्टीच्या उत्सवाला महाराज सुरुवात होते। ही आजची ज्वलंत परंपरा आहे आणि अशा दिव्य परंपरेमध्ये आपण सगळेजण आहोत, हे आपलं किती मोठं भाग्य आहे। म्हणून महाराज म्हणतात उगाळी गंध पुरवी माळा, वाहे जळा मस्तकी। पण नाथ महाराजांनी भगवान परमात्म्याची सेवा केली ना अगोदर, त्याच्यासाठी विजयी पांडुरंग नाथ महाराजांच्या घरी आहे आज सुद्धा। त्या विजयी पांडुरंगाची नाथ महाराजांनी सेवा केली। सेवा करत असताना अहंकार रहित भगवान परमात्म्याची सेवा केली। अहो आपण थोडंच भगवंताची सेवा करतो पण आपल्याला खूप अहंकार होतो। माझ्यासारखा कीर्तनकार आख्या जिल्ह्यात कोणी नाही, मीच कीर्तनकार आहे। अरे तो यासारखे 56 आहेत का नाही, खरं आहे का नाही महाराज? म्हणजे हे मी माझ्यावर घेऊन सांगितलं असं सगळ्यांचं सांगतो मी, आहे का नाही? म्हणजे ज्याने त्याने आपलं ते आपलं ठरवून घ्यायचं असतं। अर्थात अहंकार देवाला झाला तर अहंकार देवाला सहन होत नाही महाराज। अहंकार झाल्यावर त्या माणसाची फजिती होत असते। मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो बघा। काय झालं, एक माणसाचा नियम होता, तो रोज गंगेवरती स्नानाला जायचा त्याचा नियम होता, नियम चांगला होता, गंगेवरती स्नान करणं चांगलं होतं। पण ते थोडंसं असंच गर्विष्ठ अहंकार होतं त्याला। एके दिवशी असंच गंगेवर स्नानाला गेलो, स्नान केल्याच्या नंतर हातामध्ये पाणी घेतलो, सूर्याला अर्घ्य अर्पण केलं, पुन्हा हातामध्ये पाणी घेतलं आणि ते गंगेचं पाणी आचमन केलं म्हणजे प्याला। पण प्याल्याच्या नंतर त्या पाण्यात त्याच्या तोंडात काहीतरी गेलं। ते म्हणलं काय गेलं तोंडात, म्हणून ती गुळणी खाली टाकली तर काही नाही मारत, त्याच्यात थोडेसे अन्नाचे कण होते। अन्न कुठंतरी नदीचं वाहून आलेलं कोणाचं, तो मला हे अन्न कोणाच्या घरचं कोणाच्या नाही, माझ्या पोटात गेलं, आता पाप होईल, म्हणला खूप पाप होईल, त्या अन्नाचा शोध घेतला पाहिजे। कुठले काही गरज आहे का? काही गरज नाही। ज्ञानोबा म्हणतात हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्र। त्याला हे माहित नव्हतं। गंगेच्या उलट्या दिशेने चालत चालत गेलो, गंगेच्या वर काठावर एक बाई भांडे घासत होती। बाईला म्हणला बाई तुमच्या गावात रोज नळाला पाणी येतं तरी तुम्ही नदीवर भांडे घासायला आलात, काही कळतं की नाही? कशामुळे नदीला आलात भांडे घासायला? जुन्या काळातला दृष्टांत आहे। आणि जुन्या काळात मग ती बाई म्हणली कशामुळे आले, म्हणजे मला थोडीशी अडचण आहे म्हणली, म्हणून मी नदीवर भांडे। तू म्हणला असल्या बाईच्या हातचं अन्न माझ्या पोटात गेलो, किती मोठं पाप झालं, काही गरज आहे का? काही गरज नाही। मग तो म्हणला आता एवढं पाप झालंय, हे पाप नाहीसं करण्यासाठी मला काशीला जावं लागेल, काशी करावं लागेल म्हणला, आणि काशीला गंगेवरती स्नान करावं लागेल, तवा मग माझं हे पाप नाहीसं होईल। काही गरज नाही महाराज।
आणि कडक उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिन्यातलं ऊन, आणि त्या उन्हात निघाला काशीला जायला. आणि निघाल्याच्या पायात चप्पल नाही, काही नाही, निघाला. असं एका माळरानावर गेला, आणि माळरानावर गेला, त्याला लागली तहान लागली. जवळ कुठं पाणी येईन, कशाचं काय, इकडं तिकडं पाहिलं, कुठं पाणीच दिसेना त्याला. म्हणला आता तर काहीच खरं नाही दिसत, गाव तर भरपूर लांब दिसते, अजून पाणी, तहान लागली, नरड्याला कोरड पडली, आता मरतोय म्हणला. आणि मग बरंच थोडंसं पुढं चालत गेला, तिथे एक म्हातारी शेळ्या चारत होती. आणि म्हातारी शेळ्या चारत होती. शेळ्या चारणाऱ्या म्हातारीकडे गेला, आणि म्हातारी म्हणला, आजी मला तहान लागली, तुझ्याकडे पाणी असेल तर पाणी दे. म्हातारी म्हणली, भो माझ्याकडे कशाचं पाणी आणि कशाचं काय, आता दुपारच्या 12 वाजल्या, मी बी सकाळ सकाळ शिराळाचं चारायला घेऊन आले, आता मी शेळ्या घेऊन चालले घरी, पाण्याची बाटली होती संपून गेली माझ्याकडं. ते म्हणला, आजी मी तर काही आता जगू शकत नाही, मी आता पडतोय म्हणे जमिनीवर, माझं नरडं कोरडं पडलं. ती म्हातारी लई हुशार. म्हातारी का बरं हुशार होती सांगा ना, म्हातारी का बरं हुशार होती? अहो ती आपल्या गावची होती म्हणून हुशार होती. आणि एवढी हुशार म्हातारी महाराज. ती म्हातारी म्हणली, तुला मी एक युक्ती सांगते. ते मला आता काही सांग, मी करायला तयार आहे. म्हातारी म्हणली, माझ्या पिशवीत एक सुपारी, ही सुपारी मी तुला देते, ही सुपारी तू काय करायचं, तोंडात टाकायचं, आणि तोंडात टाकल्याच्या नंतर सुपारी चगळायची, चगळल्याच्या नंतर तोंडाला पाणी येईल, आणि तू गावापर्यंत जाशील. ते मला आजीने चांगली युक्ती सांगितली गाड्या. आणि मग ती आजीने सुपारी दिली त्याच्या हातामध्ये, आणि हातामध्ये सुपारी दिली. त्याने दगड इकडं तिकडं, आजी म्हणजे दगड बिगड फोडू नको, तशी सवती टाक तोंडात. आणि महाराज त्याने ती सुपारी तोंडात टाकली महाराज. ती सुपारी त्याला एवढी नरम लागली. हे पोरांना तुम्हाला चिंगम माहिती ना, चिंगम बोला ना, चिंगम माहिती का नाही? ते चिंगम सारखी नरम लागली. ते म्हणला, आजी सुपारी तर एकदम नरम आहे, एवढी नरम कस काय, ही काय पाकिस्तानहून आणली का? भाऊ म्हणली, ती बाहेरून कुठून नाही आणलेली सुपारी, भारतातली. मग ते मला एवढी नरम कस काय? आजी म्हणली, भो 15 वर्षापासून तोंडात चगळते, आणि चगळाय झाली की पिशीत काढून ठेवते. आता नाही पाप झालं, 15 वर्षाची उष्टी सुपारी. अर्थात महाराज कर्मटपणा करण्याला काही किंमत नसते. अजून एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. एक एसटी मध्ये एक आजी रोज काय करायची, एसटी मध्ये रोज एक आजी बीडला जायची, रोज सकाळी उठलं की रोज. आणि त्या गावामध्ये त्या बसमध्ये ते दोघच कंडक्टर ड्रायव्हर रोज तेच ड्युटीला राहायचे, कारण गाव जवळ होतं बीडच्या. आणि मग आजी काय करायची, त्या कंडक्टरला इतकं प्रेम कंडक्टरवर आजीचं, आजी रोज तिला काजू बदाम खायला द्यायची. कोणाला? कंडक्टरला. पण मग महाराज ते कंडक्टर रोज ते काजू बदाम खायचं. 1 वर्ष त्यांचा हा दिनक्रम चालू, रोजची रोज. आणि मग एके दिवशी तो कंडक्टर म्हणला, आजीचा एवढा नेमका किती जीव असेल माझ्यावर, आजी मला काजू बदाम खायला देते, बरं देते एवढ्यात, याच्यात नवल नाही, रोज संध्याकाळी भिजू घालते, आणि वले काजू बदाम मला खायला आणून देते. ते मला आज आजीला विचारायचंच काय हो, आजीला विचारायचं मला. आजी दुसऱ्या दिवशी गाडीत बसली की आजीला विचारलं, आजी किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर, 1 वर्षापासून भिजवलेले काजू बदाम मला आणून खायला देते. आजी म्हणली, भो हे तुझा गोड गैरसमज आहे, भिजून तसलं काही देत नाही. मग माझं म्हाताऱ्याचं माझ्यावर लय जीव आहे, म्हणून म्हातारं काय करतं, मी बीडला निघाले की मला काजू बदाम देतं. मग मी स्टँडवर येऊन बसते, पण काय करू भो, आता लवकर माझे दात पडले, माझ्या तोंडात दात नाही राहिले. मग मी काय करते, ते चावत नाही, चगळीते आणि चगळीले की पिशीत काढून ठेवते. मग उगा इकडं तिकडं फेकण्यापासून तुला देते म्हणली. सांगायचा मुद्दा असा आहे की आपण कर्मठपणा केला की आपल्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाची सेवा करायची, देवाची भक्ती करायची, तर कर्मठपणा करण्याला काही किंमत नाही महाराज. देवाची सेवा करायची, आपल्याच्यानं देवाची सेवा करता येत नाही, किमान समाजाची सेवा केली पाहिजे. समाजाची सेवा करता येत नाही, आपल्या गावात येणारे वारकरी 8 दिवस येतात, त्यांची सेवा केली पाहिजे. अहो कोणाची ना कोणाची सेवा केली पाहिजे, कारण कलियुगामध्ये सेवा एकच साधन राहिलेले. या सेवेने माणसाचा उद्धार होतो महाराज. अहो पाटील मेल्याच्या नंतर त्यांचा उद्धार होईल का नाही मला माहित नाही, पण आज सांगतो, आज या नारदाच्या गादीवरून सांगतो की त्यांचा उद्धार आजच झालेला आहे, कारण समाजाची सेवा केली महाराज. या माणसाने समाजाची सेवा केली. आपण पाहतो ते सांगत राहतात भाषणामधून, मला आडवा उभा मोजा म्हणले मी 35 किलो भरतो. काय शरीर आहे महाराज. अहो ते जर उपोषणाला बसले तर माणसाला, दुसऱ्या माणसाला भीती वाटते, नेमकं पुढं काय होईल महाराज. पण देवाने माणूस बी दिसायला वाळकुळ आहे, पण देवाने असा निभार माणूस तयार केला महाराज. 17 दिवसाचं उपोषण झालं पण माणसाला काही झालं नाही महाराज. खरं सांगा ना, देवाची ताकद असल्याशिवाय. तुकोबारायांचं एक प्रमाणे तुकोबाराय म्हणतात, काय देवच विठाला विठाला देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. अहो देव जर पाठीशी असल तर कोणी कितीही काही प्रयत्न करू द्या, असे चिपडे लोक तर किती येते ना किती जाते.
ते किचिपडे लोक म्हणजे पाटलाच्या अंगावरचा एक केस असा उपटून फेकल्यावर कसं जातो, तसे आतापर्यंत कितीतरी गेलेत ना, असे आता इथून पुढे कितीही येते ना, असे कितीही जाते. पण महाराज भगवान परमात्मा त्यांच्या पाठीमागे. एवढंच काय, भगवान परमात्म्याला जोड, साधू संतांची म्हणजे गुरुवरे प्रेममूर्ती बाबा त्यांच्या पाठीमागे, त्यांचं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही. मागे पुढे उभा राये संभाळीत आलिया आगाद निवार, आलिया आगाद निवार, आलिया आगाद निवार. असं प्रेमाने जर आपण सेवा केली, अहो देवाची सेवा संतांची सेवा सोडा, नुसती समाजाची सेवा जरी केली तर समाज डोक्यावर घेतो याचं काही नवल नाही महाराज. समाज डोक्यावर घेणे याच्यात काही नवल नाही, तो भगवान परमात्मा डोक्यावर घेतो. कारण देवाला कोण आवडतं, भगवान परमात्म्याला कोण आवडतं, तर जो हरिदासांची सेवा जो करतो, म्हणजे मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. अर्थात देवाला त्याची सेवा केलेली आवडत नाही, त्याच्या भक्तांची, त्यांनी जी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीची जरी सेवा केली तरी ते देवाला आवडतं. म्हणून आज हा माणूस नुसता महाराष्ट्रापुरता, नुसता भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. आज तुम्ही गुगलला सर्च करा की पूर्ण जगातली सगळ्यात मोठी सभा कोणती असेल, तर जगातली सगळ्यात मोठी सभा म्हणजे सराटे अंतरवालीची सभा येते महाराज. अहो आजपर्यंत एवढे माणसं कोणीच जमू शकलं नाही. पंढरपूरची यात्रा आपण पाहतो, पंढरपूरच्या यात्रेत एवढी गर्दी नसती महाराज. त्या कारण मी काय लोकांचं ऐकून नाही सांगत, मी स्वतः त्या सभेला होतो आणि त्या सभेला मी त्या महाकाळ्याच्या पुलावरूनच वापस जाताना गेलो कसं तरी, पण येताना महाराज 2 तास त्या गर्दीतच गुंतलो. म्हणजे एवढी गर्दी महाराज, काय भयानक गर्दी होती. अर्थात हे दुसरं तिसरं कोणी करू शकत नाही. भगवान परमात्मा एक सत्पुरुषाचा अंश म्हणजे पाटील आहेत, त्यांच्या पाठीमागे आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय. कारण त्यांची सेवा आपण केली तर त्यांना बळ प्राप्त होईल आणि ते समाजाची जी सेवा करतात ती देवाला आवडते. म्हणून देवाला सेवा आवडते आणि म्हणूनच देव त्यांच्या सुद्धा पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. जे निळोबाराने आजच्या अभंगामध्ये सांगितलंय तसा देव सुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा आहे. म्हणून आपण सुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं. अर्थात सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण देवाची सेवा केली तर देव आपली सेवा करत राहतो. एवढंच नाही तर देवाने अजून काय सेवा केली तर महाराज म्हणतात, अगोदर दृष्टांत सांगतो मग शेवटला चालच म्हणा. महाराज म्हणतात की भगवान परमात्म्याने त्यांच्यासाठी काय सेवा केली. निळा म्हणे होवनी वाणी आणि गोणी भक्ता घरी. भगवान परमात्म्याने एका वाण्याचं रूप घेतलं आणि त्या भक्ताच्या घरी माल पोहोचवण्याचं काम केलं. कुठं केलं ही सेवा? नामदेव महाराज आदी संत मंडळी, नामदेव राय, ज्ञानोबा राय, मुक्ताबाई, सोपान काका हे तीर्थयात्रेला गेलेले होते. कुठं? तीर्थयात्रेला भारत भ्रमणासाठी गेले. पण आपल्या जवळच मध्य प्रदेश आहे बघा, आणि या मध्य प्रदेशात सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वतामध्ये एक दरोडेखोर राहत होता आणि हा दरोडेखोर काय करायचा, दरोडा टाकायचा, लोकांना लुटायचा. पण लुटलेली जी मालमत्ता आहे ती मात्र चांगल्या कामासाठी खर्च करायचा. मग हे नामदेवराय संत मंडळी त्याच्या घरी जेवायला गेले आणि जेवायला गेल्याच्या नंतर घरात तर काहीच नाही महाराज, काहीच जवळ नाही. मग त्याचा व्यवसाय होता, राहिला ना रस्त्याला उभा, दिवसभर उभा राहिला पण कोणीच आलं नाही. त्याला तर चिंता वाटली की आता तर आपल्याला काही मिळणार नाही, संत मंडळीला काय उपवाशी ठेवावं का. पण ही काळजी देवाला पडली आणि देवाने एका शेठजीचं रूप धारण केलं. महाराज बैलगाडी जुंपली आणि बैलगाडी जुंपल्याच्या नंतर बैलगाडी भरून किराणा माल भरला गाडीमध्ये. रुक्मिणीने सांगितलं चला म्हणे तुम्ही बी बसा बैलगाडीत. आणि रुक्मिणी नुसती मोकळी नाही, महाराज गळा भरून सोनं रुक्मिणीच्या गळ्यामध्ये घातलं आणि झाले प्रगट जवळ आणि बैलगाडी घेऊन आली. याला एवढा आनंद झाला, मला कोणीतरी आलं. गाडी अडवली महाराज आणि अडवल्याच्या नंतर उतरा म्हणे खाली बैलगाडीच्या. काय आहे बैलगाडीत? सांगितलं किराणा माल आम्ही आमके आमके. अजिबात काय नाही, उतरा बैलगाडीच्या खाली. रुक्मिणीच्या गळ्यातलं सोनं बघितलं आणि रुक्मिणीला सांगितलं चल काढ म्हणे ते गळ्यातलं. रुक्मिणीने स्वतःच्या हाताने गटुडं बांधलं, त्या चोराच्या हातात दिलं. ही लीला भगवंताची. आणि मग गटुडं त्याच्या हातामध्ये दिल्याच्या नंतर म्हणे आता हे तुम्ही सगळं घेऊन कुठं जाणार आहेत? तो मला आता जाऊ दे, तुम्हाला विचारलं तुम्ही तर सांगतो. कोणाला? देवाला. आणि मग देवाला सांगितलं आमच्या घरी संत मंडळी आलेत, त्यांना जेवणाची व्यवस्था करायची म्हणून हे घेऊन चाललो. ते म्हणे असं का? अहो म्हणे संत तुमच्या घरी आलेत, आम्हाला सुद्धा किती संतांची आवड आहे. कोण म्हणतंय? पांडुरंग आणि रुक्मिणी म्हणतात आम्हाला सुद्धा त्यांच्या दर्शनाला येऊ द्या. त्यांनी सांगितलं चला दर्शनाला जायचं, पण तिथं काही बोलायचं नाही, फक्त पाया पडायचं आणि बाजूला व्हायचं. जास्त बोललात तर माझे एवढं वाईट कोण नाही. कोण म्हणतंय? चोर. कोणाला? देवाला. रुक्मिणी सहित पांडुरंग परमात्मा ते चोर आले बैलगाडी घेऊन. माल उतरवला, रुक्मिणी मातेने स्वयंपाक बनवला, संत मंडळींच्या पंक्ती बसल्या, 15 वाद्य सुरू झाला आणि वाढायला कोण? भगवान परमात्मा पंक्तीला वाढायला देवाला, आपल्या संतांना. आणि मग देवाने वाढायचं, पण वाढताना देव वर मान करून बघत नव्हते. त्यांना असं वाटायचं माझा लाडका भक्त बसलेला याच्यात नामदेव राय
आणि नामदेवाने जर मला ओळखलं तर माझं पितळच उघडं पडन. देव असे खाली बघून वाकून वाढायचे. आणि महाराज वाढलो, संत मंडळीच्या पंक्ती उठल्या आणि उठल्याच्या नंतर हळूच देवाने रुक्मिणीला खुणवलं, चल म्हणे आता झालंय आपलं काम. आणि थोडंसं बाहेर गेल्याने केलं, देव निघून गेले. नामदेवरायने विचारलं, ते वाढणारा गडी कुठे म्हणे तुमचा, ते जेवला नाही अजून. म्हणे ते गेले असते म्हणे बाहेर. पाहिलं तर महाराज कुठं काय, देवच नाही, निघून गेला देव. कुठं गेला काही मेळ नाही लागला. अर्थात या संत मंडळीसाठी देवाने काय केलं, निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे होवनी वाणी. अर्थात तो भगवान परमात्म्याने वाण्याचं रूप धारण केलं आणि संत मंडळीला अन्न पोहोच केलं. अजून एका ठिकाणी असंच एक चरित्र आहे, स्वतः ज्ञानोबाराय नाथ महाराजांसाठी वाण्याचं रूप घेऊन आले आणि झाले ज्ञानदेव वाणी, आले सामग्री घेऊन. आणि तेच देवाने केलं काय तर निळोबारायांसाठी, आपला संत मंडळीसाठी भगवान परमात्म्याने वाण्याचं रूप धारण केलं आणि त्या संत मंडळींना जीव घातलं. रामने होनी वाणी आणि गोनी भक्ता घरी, सेवकांचा हा शिरोमणी मनवी करुनी दास्यत्व. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, समर्थ सद्गुरू श्री नगद नारायण महाराजांच्या चरणी, प्रेममूर्ती गुरुवरी शिवाजी बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करू आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर मोठा अंतकरण करून तुम्ही माफ करा.